एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्यासोबत माझं हे जे कपाट आहे कुठून अजिबात दाखवत नाही मी, त्याच्यासाठी ना काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत जे तुम्ही इकडे बघू शकता की एवढे 6 ते 7 वेगवेगळे ऑर्गनायझर आहेत जे मी मिशोवरून मागवलेले आहेत. आणि मी लास्ट टाइम जेव्हा माझ्या कपाटाचं पूर्ण ऑर्गनाइज करून तुम्हाला दाखवलं होतं ना, तर मी तेव्हाच सांगितलं होतं की नेक्स्ट टाइम आता कपाट तेव्हाच ऑर्गनाइज करणार आहे, तेव्हाच रचून ठेवणार आहे व्यवस्थित, जेव्हा माझ्याकडे अजून थोडे ऑर्गनायझर असतील. आणि गेल्या मी जवळजवळ 15 ते 20 दिवसापासून जसे कपडे वापरले जात आहेत तसे फक्त कोंबले जात आहेत, ते आवरून काहीच ठेवलेले नाहीये. त्यामुळे कपड्याची हालत खूप जास्त खराब झाली. तुम्ही बघू शकता, आधी बघा, म्हणजे काहीच नाही ऑर्गनाइज व्यवस्थित, सगळं असंच पडलेलं आहे. इकडचं पण बघा तर अशा पद्धतीने आहे. काही सेक्शन आहेत जे मी याच्या मदतीने आता जे प्रोडक्ट्स मागवलेले आहेत तर त्याच्या मदतीने मी आता ऑर्गनाइज करून ठेवू शकते. सगळ्यात आधी तर जे काही मी मागवलंय आता ते आपण बाकीचे मी ओपन करून बघितलेले आहेत. काही ते मला आता रिसीव्ह झाले, सो मी आता हे सगळे ओपन करते. हे सगळे जे 7-8 वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रोडक्ट्स मी ऑर्गनायझर जे मागवलेले आहेत ना, ते आता मी यूज करताना मला हे समजूनच जाईल की कुठलं काय चांगलं आहे, क्वालिटी काय कशी आहे, किंवा कसं हे अजून वेगळं असायला पाहिजे होतं, किंवा असं नको असं मागवायला पाहिजे होतं. भरपूर सर्च करून स्क्रोलिंग करून मी हे सगळे जे आहेत ना ऑर्गनायझर मागवलेले आहेत. तर आता सगळ्यांना आधी मी ओपन करून घेते. काही 1-2 मला पूर्वीच रिसीव्ह झाले होते, पण 2-3 आहेत ज्यांना मी अजून ओपनही केलेलं नाहीये. तर हे असे 4च्या सेटमध्ये जे आहेत असे मिळतात. सो त्याच्यामधले जे आहेत ना, हे असं आहे, असं हे एक छोटं आहे आणि याच्यापेक्षा मोठं आहे ज्यामध्ये फक्त लाईन्स आहेत. आपण टी शर्ट्स वगैरे फोल्ड करून छान ठेवू शकतो, म्हणजे इकडच्या तिकडे जात नाही, वापरताना तुम्हाला समजेलच तसं. आणि ओके, हे सोबत हे एक असं मोठं आहे. आणि एक दुसरं जे आहे, दुसऱ्यांच्या सेटमध्ये जे आहे ते असं छोट्या छोट्या सेक्शनमध्ये आहे असे, म्हणजे इनरवेअर्स म्हणा, सॉक्स म्हणा, किंवा हँडकी असतात ते आपण याच्यामध्ये जे आहे व्यवस्थित अरेंज करून ठेवू शकतो. मी माझ्या ड्रावरच्या म्हणजे मेजर वगैरे काही केलं नव्हतं, मी असंच मागवलं होतं, पण ते ड्रावरमध्ये बरोबर बसतं. एक जी नॉर्मल ड्रावरची साईज असते ना त्याच्यामध्ये हे परफेक्ट बसून जातं. सो याची तरी क्वालिटी मला चांगली वाटते. एक्झॅक्टली मला कुणाची प्राइस लक्षात नाहीये. आणि या सगळ्या प्रोडक्टची जी लिंक्स आहेत ना, तर मी ते तुम्हाला या सगळ्या ज्या प्रोडक्टच्या लिंक्स आहेत ना त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. आणि सेम प्रोडक्ट जर अवेलेबल म्हणजे मिंत्रा किंवा फ्लिपकार्टवर अवेलेबल असतील तर मी ते प्रोडक्ट पण टॅग करून देईल, तर तुम्ही कुठूनही घेऊ शकता. पण तुम्हाला जर स्पेशली मिशोवरूनच हे सगळं मागवायचं असेल तर मग तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, जे तुम्हाला मोर क्लिक केल्यानंतर जे आहे ते दिसेल. सो हे असे छोटे छोटे ऑर्गनायझर बघा, अशी छोटे ऑर्गनायझर आहे. तिथे एक वायर काहीतरी टाकली त्यांनी इथे धरायला आहे. मला जेव्हा मी मागच्या 2-3 वेळा जेव्हा मी शेअर केले ना तुमच्यासोबत वॉर्डरोबचं सगळं ऑर्गनायझर, तेव्हा मला ह्या अशा बॉक्सबद्दल खूप कमेंट यायच्या. तर हे मी आयकियामधून घेतलेलं होतं. आणि आयकियाचं तर स्टोअरमधून गेले तर थोडंसं प्राइस म्हणजे कमी असते, पण तुम्ही तेच जर डायरेक्ट आयकियावरून मागवलं तर ते म्हणजे बल्कमध्ये मागवावं लागतं. नाहीतर मग तुम्ही फ्लिपकार्ट, अमेझॉनवरून जर आयकियाचे प्रोडक्ट घेतले ना तर ते खूप जास्त कॉस्टली जातात. म्हणजे समजा याचं 200 रुपयाचं एक असेल ना तर अमेझॉन तुम्हाला हेच सेम प्रोडक्ट आयकियाचंच असेल पण ते 400-500 रुपयाला जे आहे ते देतं. सो महाग जातं मग ते. याच्यासाठी खूप कमेंट आल्या होत्या, म्हणून मी याच्यासारखेच 1-2 वेगवेगळे प्रोडक्ट मागवलेले आहेत. आता बघूयात. तर हे एक्झॅक्ट मला 6च्या सेटमध्ये जे आहेत ते मिळालेले आहेत. सगळे ओपन करून सगळे यूज करणार आहोत आपण, पण आता फक्त मी त्यांची जे आहे अनबॉक्सिंग करून घेते आहेत. आणि हे आहे तिसरं. तर हे 3च्या सेटमध्ये जे आहे, 3 सेटमध्ये मला रिसीव्ह झालंय. आणि हे तर हे अशा पद्धतीचे एक बॉक्स आहे, स्टोरेज बॉक्स. असं जे आहे हे ओपन होतं असं आपण अशा पद्धतीने. आणि हे जे आहे हे याच्यामध्ये आपण असं ठेवून घेऊ शकतो असं, ठीक आहे. आणि याला आपण ॲज अ स्टोरेज म्हणून जे आहे यूज करून घेऊ शकतो. मी यूज करून दाखवेल तुम्हाला. इथे त्यांनी असं कार्डबोर्ड किंवा वेगळं असं थोडंसं ना ते यूज केलं. इथून पकडलं तर असं बेंड व्हायला करतं ते, पण त्यांनी अशा पद्धतीने इथे हे दिले, म्हणजे आपल्याला धरून तर फिरायचं नाही, त्यामुळे ठेवायचं आहे. तर मला असं वाटतं की चांगलं आहे, काही एवढं वाईट नाहीये. आणि मोठे छोटे कपडे असतील मस्त घड्या करून जे आहे आपण ठेवू शकतो. मी तुम्हाला दाखवते कसं ठेवता येईल. आणि हे काही साडीचे ऑर्गनायझर आहेत माझ्याकडे आधीच ना, आता इथून दिसेल की नाही मला माहित नाही, हे तुम्हाला वरचं दिसतंय का इथे मला माहित नाहीये. सो असे ऑर्गनायझर आहेत माझ्याकडे. 3 ऑर्गनायझर आहेत ते. पण त्याच्यामध्ये काय होतं की सगळ्या साड्या एकमेकांवर ठेवाव्या लागतात. मग एखादी साडी काढायची असली ना की मग सगळंच व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवावं लागतं. म्हणून मी हे आय थिंक 12च्या सेटमध्ये हे मागवलेले आहेत अशा पद्धतीने.
याला इथे जी आहे चेन दिलेली आहे, इथून ट्रान्सपरंट आहे म्हणजे साडी कुठे ठेवली आपल्याला दिसेल. आणि असं एकमेकांवर जे आहे यांच्यामध्ये साड्या रचून आपण 3-4च्या सेटमध्ये जे आहे ते ठेवून घेऊ शकतो. म्हणजे जी साडी पाहिजे तीच काढायची आणि वापरून झाली की त्यामध्ये ठेवायची अशा पद्धतीने. यांची आय थिंक प्राइस काही एवढी जास्त नाही आहे, जेवढं मला आठवत आहे की स्वस्तात हे मला मिळालेलं होतं. सो ते एक झालं. आता हे तर हे एकच आहे आणि चांगलं तर दिसतंय क्वालिटी मला. तर हे एकच आहे आणि हे अशा पद्धतीने असं आहे हे. आणि याला आपण असं इथे ओपन करून, मला तर दाखवण्यासाठी काही जमत नाही. सो असं हे छान ऑर्गनायझर आहे. मोठं आहे हे, जसं मी तुम्हाला दाखवलं ना याच्यासारखंच आहे. पण तुम्हाला जर एक थीम क्रिएट करून घ्यायची असेल, ब्लॅक मध्ये करायचं, आय थिंक याच्यामध्ये ब्लॅक कलर पण मिळतो आणि त्याच्यापेक्षा हे थोडंसं लांबट आहे आणि असं डेप्थ मध्ये थोडं कमी आहे. सो अशा पद्धतीने जे आहे हे आहे. जवळून वगैरे जेव्हा मी ऑर्गनाईज करून घेईन ना तेव्हा तुम्हाला दाखवते. म्हणजे तुम्ही याला असं पण जे आहे ते अशा पद्धतीने धरून घेऊ शकता. तर हे एक होतं. ओके, तर हे ओके दोन आहे हे सेट मिळाला, याचा 2चा सेट आहे. तर हे अशा पद्धतीने इथून जसं हे फोल्ड करून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये खाली हे असं ठेवायचं. म्हणजे हे पूर्ण आता चौकोनी डब्बा तयार झाला हा. आणि त्याच्यानंतर जे आहे हे असं आपण याला फ्लिप करून जे आहे ठेवू शकतो. आणि हे इथे काय म्हणतात वेलक्रू आय थिंक असं काहीतरी म्हणता याला. तर ते असं चिपकतं इथे. सो अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने इथे धरण्यासाठी दिलंय. म्हणजे एखादं असं काही जसे आपले नवे कपडे असतात, मुलींचे फ्रॉक वगैरे असतात, तर ते आपण याच्यामध्ये ठेवून जे आहे म्हणजे इंटॅक्ट राहील, धूळ वगैरे याच्यामध्ये काही जाणार नाही. पियाचे असे बरेच मोठे मोठे फ्रॉक आहेत, 2 आहेत, तर ते हँग पण करता येत नाही आणि हँग केलं मग त्यांच्यावर धूळही जाते. सो मला असं वाटतं की मी याच्यामध्ये जे आहे ते स्टोअर करून ठेवू शकते. तर हे जे आहेत ते 2च्या सेटमध्ये मिळालेले आहेत. आणि आता आपण कपाट जे आहे ते रचायला सुरुवात करणार आहोत. असे साडीचे ऑर्गनायझर आहेत आतापर्यंत. आणि हे जे तुम्हाला दाखवलं मी जे आयकियामधून घेतलं, असे 3चा सेट होता माझ्याकडे. त्याच्या व्यतिरिक्त मी असे काही थोडे ऑर्गनायझर जे होते घरच्या घरी बनवून घेतले होते. ही एक पेपर बॅग आहे. पेपर बॅगचे एक ऑर्गनायझर छोटे मोठे मी जे आहे टिश्यू पेपर किंवा सॅनिटरी पॅड्स वगैरे असतील ते ठेवण्यासाठी याच्यामध्ये यूज करते. इथे भरपूर पसारा आहे आणि हे इथे काही ड्रावर्स आहेत, त्याच्यामध्ये पण जर काही व्यवस्थित ऑर्गनायझर मला मिळालं तर असा जो आहे तो पसारा माझा होणार नाही. जसं आता तुम्ही बघू शकता तिथे रस्ता येत नाही, त्यामुळे असे काही ना काही ऑर्गनायझर मला पाहिजेच होते. आणि बाकी ह्या साईडला तर एवढे काही जास्त आणि हो बाकी हे असं जे एक ऑर्गनायझर आहे हे मी घरच्या घरी बनवून घेतलं होतं कार्डबोर्डचं. पण प्रॉब्लेम असा होतो यांना म्हणजे यांच्यामध्ये किडे वगैरे लागू शकतात. तर त्यामुळे मला थोडंसं आता भीती वाटत होती. असे 2 ऑर्गनायझर जे आहेत मी बनवून घेतलेले आहेत. सेम आपण जसे हे आता मागवले आहेत मोठे मोठे तसेच मी कार्डबोर्डचे बनवून घेतले होते. गेल्या वर्षभरापासून मी त्यांनाच यूज करते. चला सुरुवात तर मी केलेली आहे की ऑर्गनाईज करायला. पण मला खरंच समजत नव्हतं मी कुठून काय कसं काय करायला सुरुवात करू. सगळे कपडे म्हणजे असे अस्ताव्यस्त पडलेले होते. काहींच्या घड्या होत्या पण काही असे होते की त्यांचं मला व्यवस्थित रचून ठेवणं भागच होतं. आणि हे आपण नेहमी रेग्युलर पद्धतीने करत असलो ना तर मग होत नाही. पण जेव्हा आपण छान कपाट बघा ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे, सगळं घड्या विड्या असं मस्त घालून ठेवलं आहे, 8-15 दिवस छान राहतं. पण हळूहळू आपण त्यातून सामान काढत असतो आणि मग ते विस्कटतंच सगळं. त्यामुळे मग जास्त काढते व्यवस्थित राहत नाही. ते व्यवस्थित राहण्यासाठी एकच ऑप्शन आहे की रेग्युलर जे आहे आपण त्याला ऑर्गनाईज करून ठेवलं पाहिजे. पण रोजची रुटीन असते, बाकीच्याही गोष्टी असतात, त्यामुळे करणं शक्य होत नाही. आणि फक्त घरातली कामं असली तर मला असं वाटतं की फक्त जर आपल्याकडे घरातली कामं आहेत तर आपण करून घेऊ शकतो की दिवसातले 10 मिनटं काढून आपण कपाट रचून ठेवा. एक रुटीन बनवली तर, नाहीतर मग बऱ्याच वेळा आपल्याकडे वेळ पण उरत नाही आणि असला तरी समजत नाही की आता काय काम करायचं म्हणून. पण माझ्याकडे तुम्हाला माहिती आहे की घराव्यतिरिक्त पण जे आहे यूट्यूबचं आहे आणि त्याच्यामध्ये 4-5 तास तर दिवसाचे कसेही चालले जातात. त्यामुळे मग काही वेळ देणं पॉसिबल होत नाही. आणि हळूहळू आता कपडे पण वाढत जातात. पहिले कसं होतं की एवढे जास्त कपडेही नव्हते, कपडे लिमिटेड असायचे की मग फटक्यात घडी घालून सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज होऊन जायचं. पण आता हळूहळू वस्तू वाढत आहेत त्यामुळे त्याच्यासाठी टाईमही तेवढा जास्त कन्झ्युम होतो. आता मी एक कडून जसं मला सुचतं आहे की काय पियाचं कुठे ठेवलं पाहिजे तसं मी करायला सुरुवात केली आहे. पण नवीन वस्तू असली की मी तिच्यामध्ये सामान ठेवण्याचा आनंद तर काहीतरी वेगळा असतो. हे सगळं मी करतेच आहे. म्हटलं तुम्हाला आता हे पूर्णच करताना दाखवण्यापेक्षा आज माझ्या बाल्कनीमध्ये किती छान फुलं आलेली
आहेत ही तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हालाही बोर होणार नाही मला काम करताना बघून. आणि ही लाल कलरची सदाफुली तर पूर्ण खालून वरपर्यंत पूर्ण गच्च भरत चालली. अजून बऱ्याच ब्रांचेस ज्या आहेत ना तिच्या खालून आहेत. आणि मोगऱ्याला पुन्हा आता फुलं यायला सुरुवात झाली. अजून तुम्ही 2-4 दिवसांनी बघितलं ना तर पूर्ण भरपूर कळ्या ज्या आहेत त्या येतील. आणि हे झेंडूच्या फुलाला पण मस्त फुलं आलेली आहेत. बऱ्याच वेळा मला व्हिडिओमध्ये विचारलं जातं की हा जे आहे ते जांभळ्या फुलाचं म्हणजे ते झाडाचं नाव काय आहे. त्याचं नाव अस्तर आहे. म्हणजे ते म्हणजे शेवंतीचा एक प्रकार आहे तो, त्यासारखंच फूल त्याचं असतं, पण खूप थोडं छोटं असतं, असं मोठं नसतं. अस्तर त्याला म्हणतात. तुम्ही बघू शकतात. नर्सरीला सांगा तुम्ही की मला अस्तर पाहिजे म्हणून. त्यामध्ये कलर्स पण खूप छान छान अवेलेबल होतात. आणि बाकी जास्वंदाला वगैरे तर छान फुलं आलेलीच आहेत. म्हणजे जे पण झाडं आहेत फुलांची ना ते खूप छान फ्लावरिंग करत आहे सध्या. असं काम करता करता 2 मिनटं पण बाल्कनीत आलं ना तरी पण त्यांना बघून मन प्रसन्न होऊन जातं. हे जे असं सेक्शनवाला छोटे छोटे ऑर्गनायझर मी हे मागवलं होतं ना, तर यामध्ये जे काही इनरवेअर्स आहेत ते आपण त्यामध्ये छान ठेवून घेऊ शकतो. किंवा लहान मुलांचे आपले सॉक्स पण असतात की एक मिळतो तर एक मिळत नाही, असं व्यवस्थित त्यामध्ये ठेवलं आपण तर मग मुलं पण त्यांचं जाऊन घेऊन घेतात. स्कूलचे सॉक्स आहेत, हँकी आहे, त्यासाठी ते खूप छान आहे. आणि मला असं वाटतं की पियाला आता हे छोट्या छोट्या गोष्टी मला पुन्हा तिला आणून द्यायची गरज नाही. ती स्वतःच जे आहे सगळं आणून तिचं करून घेईल. आणि बाकीचं माझं जे काम चालू आहे ते चालूच आहे. पण मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे बघा की मी जे पण काही छोट्या मोठ्या वस्तू घेत असते मी तुम्हाला दाखवते. पण जर मी माझी लाईफ बिफोर यूट्यूब जर इमॅजिन केली किंवा मी यूट्यूबचे व्हिडिओज आता करत नसती राहिली किंवा मी जी काही थोडीफार अर्निंग करते यामधून ती जर माझी आली नसती तर मला नक्की माहिती आहे की मी आता जेवढे एक ॲट अ टाईम हे 4-5 ऑर्गनायझर मागवले ना, यातून मी एखादं मागवलं असतं आणि 2-4 महिन्यामधून मग एखादं मागवलं असतं. असं करता करता 2-1 वर्षामध्ये माझे असं समजून घ्या तुम्ही की हे 6-7 ऑर्गनायझर कंप्लीट झाले असते. कारण काय होतं ना की आपण जरी म्हणजे आपलं मन आणि माणसांचं मन हे कम्प्लिटली डिफरंट असतं. आपल्याकडे पैसे असू द्या काय असू द्या, माणसांचं नेहमी हेच म्हणणं असतं की त्यांचं प्रेफरन्स हा असतो की सेविंग खूप महत्त्वाची आहे आणि ते पण गरजेचं आहे. पण आपलं असं असतं की ठीक आहे, तुम्ही म्हणजे नका देऊ मला, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, ज्या गोष्टी माझ्यासाठी खूप गरजेच्या आहे, मी त्याच्यामधून काहीतरी सेविंग करून मी घरासाठी घेते असं पण म्हणलं ना तरी पण त्यांच्यापर्यंत त्या भावना ज्या आहेत ना त्या पोहोचत नाही. त्यामुळे कुठेतरी वाटते की आपण थोडंसं सेल्फ इंडिपेंडंट ज्याला म्हणतात ना की थोडीशी अर्निंग आपली स्वतःची असली पाहिजे. स्वतःच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या स्वतःच्या पैशांनी घेऊ शकतो. आताही मी असं म्हणजे स्वतः काही माझे पैसे आहेत म्हणजे मी त्यांना विचारून घेत नाही अशातला भाग नाही. मी सगळं त्यांना विचारून घेते. पण आता घेऊ नको हे म्हणण्याआधी त्यांना विचार करावा लागतो की मी हिला नाही म्हणतोय, शेवटी हिचे पैसे आहेत असं म्हणून. ते मला बोलून नाही, मी असं माझं इमॅजिन केलं आहे की ते पण विचार करत असतील की किती वेळा हिला नाही म्हणायचं. जर हिला वाटतं यातून काहीतरी फायदा होतोय तर हिला करू देत म्हणून. आणि शेवटी हे पण माणसाला समजायला लागतं की एफर्ट्स ही घेते, कमवते ही आहे, हिला पाहिजे यासाठी तिने सुरुवात केली होती तर मग घेऊ दिलं पाहिजे आपण. सो गोष्टी बदलून जातात थोड्या, समोरच्यासाठीही आणि आपल्यासाठीही बदलून जातात. कारण मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे घेण्यामध्ये, घर सजवण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, हे तर तुम्हाला समजलंच असेल. आणि ॲज अ हाऊसवाईफ आपलं काय स्वप्न असतं ना की आपलं घर नीटनेटकं राहिलं पाहिजे, आपल्या मुलांच्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे, आपल्या ज्या काही इच्छा आहेत घरासाठी आपल्या स्वतःसाठी त्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि हळूहळू का होईना त्या आता छोट्या छोट्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या मी माझ्या स्वतःच्या अर्निंगमधून जे आहे ते कंप्लीट करते. आणि तुम्ही तर रोज मला व्हिडिओमधून बघतच असाल. तर बघा हे ऑर्गनायझर जे होते ना ते मी इथे असे ठेवले, म्हणजे बेडशीट वगैरे सगळ्या माझ्या अशा ओपनच पडून होत्या. बेडशीट आहे, पिलो कवर आहे, ते त्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि असं ओढून काढायला पण शक्य आहे, म्हणजे उभं राहून पण आपण करून घेऊ शकतो. प्रत्येक वेळा आपल्याला असं बसून खाली काढायची गरज नाही. आणि त्यामध्ये धूळ पण जाणार नाही महत्त्वाचं म्हणजे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण काहीतरी घ्यायला आलो की कपाटाचा दरवाजा ओपनच राहून जातो आणि मग जी असते ना धूळची एक लेअर तिथे साचलेली असते किंवा झाडू मारताना असं होत असतं. तर मग त्याच हिशोबाने पण असे ऑर्गनायझर हे चांगले आहेत. सो ते ब्लॅकवाले पण मस्त आहे. आणि हे मी आता जे असं वर फ्लिप करून ज्याचं म्हणजे असं झाकण म्हणू शकतो आपण ज्याला आहे ना, तर त्यामध्ये मी आता काय आहे ना की बघा माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस पण पियाला 2-4 ड्रेस घेतलेले होते. यांचे ड्रेस आहेत म्हणजे ते कुठेच घातले गेले नाही, तिथे घातलेले नंतर आता म्हणजे फेब्रुवारी नंतर ते तसेच्या तसे पडलेले आहेत. आणि वॉश पण आपण त्यांना चांगले ड्रेसला परत करू शकत नाही, म्हणजे उन्हात वगैरे दाखवलं की आपण तसेच ठेवावे लागतात, नाही तर मग पूर्ण त्यांचा कलर वगैरे सगळा असा फेड होऊन जातो. तर मी सगळे असे चांगले ड्रेस ना ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहेत. आणि ते इथे बसलं पण व्यवस्थित महत्त्वाचं म्हणजे. आणि या बॉक्समध्ये न ठेवता मी तर म्हणजे मी जसं पिशव्यांमध्ये ठेवलं होतं ना, तर मला हे ठेवण्यासाठी म्हणजे 2 कप्पे लागले होते. आणि आता ते सगळे कपडे जे होते ना ते फक्त एका इथे ऑर्गनायझरमध्ये बसून गेले. आणि बघा किती इझी टू हँडल पण आहे, म्हणजे दिसायला पण छान आहे आणि वापरायला सुद्धा. तर आता हे सगळं करता करता एवढा सगळा पसारा झालेला आहे. मी सगळं आवरते आता हे आणि सगळे ऑर्गनायझर व्यवस्थित कपाटामध्ये ठेवते आणि मग जे आहे तुम्हाला मी सगळं दाखवते.
म्हणजे पहिलेपेक्षा ना खूप जास्त डिफरंट दिसायला लागलं आहे माझं कपाट. फक्त हे 4-5 ऑर्गनायझर मी ॲड केल्यानंतर. म्हणजे जो असं म्हणतात ना त्याला की असं कोंबून ठेवलेल्या ज्या गोष्टी असतात ना त्या अशा सुटसुटीत दिसायला लागल्या आहे. जसं की मी म्हणजे कोंबूनच ठेवलं आहे त्यांच्यामध्ये, पण ते वरून दिसत नाही आहे. चला तर काय कसं ठेवलं आहे तुम्हाला सांगते. तर हा 6चा सेट होता. एक ऑर्गनायझर कुठे गेलं आहे ते काही मला सापडलंच नाही. हे कपड्यांच्या याच्यामध्ये इकडे तिकडे गेलं असेल, पण हे 5 मी इथे रचून ठेवलेले आहेत. म्हणजे एवढेच कपडे मी आधी ह्या ड्रावरमध्ये ठेवायची ना पियाचे, तर पूर्ण ड्रावर गच्च भरून जायचं. पण आता थोडी जागा जी आहे ती इथे रिकामी आहे. आणि मी कसं ठेवलं आहे ना की पियाचे शॉर्ट पॅन्ट आहेत, लॉंग पॅन्ट आहेत, डेली यूजचे टी शर्ट, चांगले टी शर्ट, असं सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. म्हणजे आपल्यालाही परत शोधायची गरज नाही. पहिले पण या ड्रावरमध्ये खूप म्हणजे कपडे मावून जायचे, पण त्याच्यापेक्षा जास्त आता मावलेले आहेत. इथे जे आहेत ना ह्या दोन्ही ऑर्गनायझरमध्ये पियाचे जे स्कूलचे युनिफॉर्म आहेत किंवा एखाद्या कपडे काढून आणले आपण आणि काही घड्या करायला टाईम नाही, तर ते एका बॉक्समध्ये द्यायचं टाकून. आणि ह्या दोघं बॉक्समध्ये मी सांगितलंच तुम्हाला जे काही नवे कपडे आहेत ते मी यामध्ये ठेवून दिलेलं आहे. मी तुम्हाला हे डिटेलमध्ये यासाठी सांगते की म्हणजे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या नीडच्या अकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला अंदाज येईल की आपण याला घेऊन कशा पद्धतीने यूज करून घेऊ शकतो. आणि हे वरचे साड्यांचं पण मला ऑर्गनाईज करायचं होतं, पण मी आता एवढी दमली ना, म्हटलं नको हे नंतर कधीतरी करूयात. कारण ते साडीसाठी जे मागवलेलं आहे ना त्यामध्ये मी हे सगळ्या साड्या ठेवू शकते. म्हटलं ते नंतर बघूयात. ते तसंच ठेवलं मी. पण एवढे जे बाकीचे सगळं होतं ना ते ऑर्गनाईज केलं. आणि हे जे खालचं तुम्ही बघताय हे सगळं माझं DIYचं सामान आहे. याला किती ऑर्गनाईज केलं तरी त्याला काहीच फरक पडणार नाही, म्हणून ते तसंच पडू दिलं आहे मी. काहीतरी त्याच्यासाठी असे थोडे बॉक्सेस मला मागवून घ्यावे लागतील, जेणेकरून त्यांच्यामध्ये सगळ्या बॉटल्स वगैरे ठेवल्या की समोरून फक्त ते बॉक्स दिसतील आणि त्याच्यामध्ये सगळा माझा पसारा जो आहे तो दिसणाऱ्याला दिसणार नाही. बघूयात नंतर मागवेल मी, नाहीतर काहीतरी कार्डबोर्डचं बनवून घ्यावं लागेल छोटं मोठं. आणि आता हे दुसऱ्या साईडचं आहे. आणि यानंतर जी दुसरी साईड आहे त्यामध्ये पण मी अशाच पद्धतीने रचून घेतलं आहे, जे मी व्हिडिओ करता तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवल्या होत्या की काय कुठे कसं ठेवलं आहे म्हणून. सो अशा पद्धतीने पूर्ण जे आहे ते कपाट माझं आता रचून झालेलं आहे. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, जे काही ऑर्गनायझर मागवलेले होते ते मोस्ट ऑफ मी सगळेच ठेवण्याचा विचार करते. फक्त एक जे मोठं ब्लॅक कलरचं होतं त्याचा माझा विचार चाललाय की त्याच्याऐवजी दुसरे 2 एक जे आहेत ते मागवावे का, जेणेकरून त्याच्यामध्ये मला जे आहे एक्स्ट्राचं सामान ठेवता येईल किंवा ज्या पद्धतीने स्पेस आहे त्या पद्धतीने मी विचार करते. बाकी साड्यांचं म्हणा, छोटे मोठे सगळेच ऑर्गनायझर मी जे आहे ते ठेवून घेणार आहे, कारण एवढी पण जास्त त्यांची प्राइस नाहीये आणि क्वालिटी पण चांगली महत्वाची म्हणजे सो राहू देते. आणि असे ऑर्गनायझर असले तर बऱ्यापैकी कपाट म्हणा, घर म्हणा, ते जास्त ऑर्गनाइज दिसतं. सो मी सगळेच ठेवणार आहे. लिंक तुम्हाला जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि एन्जॉय केला असेल तुम्ही व्हिडिओ, तुम्हालाही काही ना काही टिप्स मिळालेल्या असतील. आय होप सो. तुमच्याकडे अजूनही ऑर्गनायझरबद्दल काही टिप्स असतील की असं नाही तसं ठेवू शकते तर मला नक्की सजेस्ट करा. कारण हे काही फिक्स नाही. आता मला जसं वाटलं तसं मी फक्त ठेवून दिलंय पटपट, कारण आता पिया यायची वेळ झालेली आहे. ती यायच्या आधी मला हे सगळं करून घ्यायचं होतं, नाहीतर मग झाला सगळा सत्यानाश, मग काय होत नाही पुढचे कामं पटपट, म्हणून आवरून घेतलं मी. सो चला मग मी व्हिडिओ आता संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगाल. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तेवढं स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.